संध्याकाळी मी वर्षाने सर घर का सगळं चालेल 2 मुलं आहे मला. सर अजून विषय 1-2 मिनिट परत बोलतो. जे चार्जिंग रिक्षा आहे साहेब, ते चार्जिंग रिक्षा बेभाव कुठे रेटनं घेऊन जातात. तुम्ही 8 वाजेपासून आले ना सर यांना जाऊ द्या, यांना बसवता इकडे बसून पाहिजे. हे रोज रोजी रोटीवर संध्याकाळी मी वर्षाने सर घर का सगळं चालेल 2 मुलं आहे मला. सर अजून विषय 1-2 मिनिट परत बोलतो. जे चार्जिंग रिक्षा आहे साहेब, ते चार्जिंग रिक्षा बेभाव कुठे रेटनं घेऊन जातात. त्याच्यामुळे ऑटो रिक्षा चालत लायसनधारक परवानाधारक तो नंतरचा विषय. आता पहिले एलपीजी आम्हाला दुसरं काय मी करतो थोड्या वेळ बोलतो मी आणि नंतर आम्हाला 1-2 पाऊंड जरी चालू असले ना साहेब, तरी आम्ही त्याच्यावर लाईन लावून कसं तरी आम्ही करतो. आम्हाला माहिती इंधन टंचाई आहे सध्या. मी बोलतो 1-5 मिनिट थांबतो. एलपीजी ना ते त्याला हेच करून टाका ना, एलओसी कॅन्सल करा. हा असं काहीतरी करा ना, तेव्हा ठिकाणी होतील ना ते. अरे पण आता हे रोज हातावर पोट म्हणजे पोट आहे त्यांचं त्या रिक्षावरच. आता ते 4 दिवसावरून त्यांच्याकडे नाही येत. हे सगळे जण आले सकाळ 8 वाजेपासून बसलेले होते माझ्याकडे. आता भेटले मी त्यांना. ठीक. कलेक्टरला बोला, कलेक्टरचे फोन बंद वाटतं. पण कोणाला म्हणतो साहेब आमच्या बापाचं कंपनी आम्ही काय करायचं करू, तुम्हाला नाही देणार. ते त्याचा 2-3 बंद सील करायला होतो ना. अशा काय झालेलं आहे याच्यामध्ये, हे एलपीजी वाले जे आहे गॅस कंपनीवाले हे प्रायव्हेट आहे, ज्यांच्यावर सरकारचा निर्बंध नाही. यांचं ऑफिस आहे नागपूरला. नागपूरवाले आता ते रोजचं दर ते ठरवतात. रोजचे दर ते होतात. जसं आम्ही खरेदी करू त्या पद्धतीने आम्ही दर ठरवू. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं माहिती का, आता माल खरेदी करणं बंद केले.